नमस्कार, मी समियान बडे, तुमच्या रुचिरा चॅनल वरती स्वागत आहे। ही आहे माझी पणजी इंदिराबाई कर्वे। तर ह्यांचं आज मी पोर्ट्रेट काढणार आहे आणि ते काढण्याच्या पहिले मी याला ग्रिड आखून घेतलेले आहेत ज्याने की मला ॲक्युरसी मिळते। हँडमेड पेपर वरती हे मी आखून घेतलेले आहेत ग्रिड्स। आणि आता चला हे ड्रॉइंग काढूया। हे पेन्सिलचं स्केच आता तयार होत आहे। आता आपण थोडे फायनल टच देऊया, मग त्याच्यानंतर आपण कलरिंग करायला सुरुवात करू। पण कलरिंगच्या आधी आपल्याला हे ग्रिड खोडावे लागतील। समियान, आपण ह्या ज्या ग्रिड्स खोडून टाकतोय तर कलरिंग करताना ते बरोबर समजतं का? तर इथल्या खोडल्या गेल्या तरी त्या करता येतात का बरोबर? हो, करता येतात। त्याचं प्रपोर्शन असं घेतो की हाता समजा हा पार्ट हाता इथे हाताखाली आहे, या मांडीच्या लेफ्ट साइडला आहे, ते बघून आपण करतो। त्यामुळे मग काही गरज नाही ग्रिड नाही। मग स्क्वेअर जे आखलेले ते आता आपण खोडून टाकायचे। तर आता प्रश्न येतो की ह्या बर्ड्सचं काय काम असतं या ड्रॉइंग मध्ये, पोर्ट्रेट्स मध्ये, की ऑइल पेस्टल्स कधी कधी बोटाने केल्यावरती चांगले मिक्स नाही होत, तर त्यासाठी हे बर्ड्सने घेऊन असं चांगलं मिक्स करता येतं त्या कलर्सला, ज्याने की आपल्याला ब्लेंडिंग चांगलं होतं। तर हा आपला पाय कंप्लीट झालेला आहे। आमचे ड्रॉइंगचे सर म्हणतात की नेहमी आपण जेव्हा स्किन टोन देतो तेव्हा आपण वरून स्टार्ट करतो, पण ह्या वेळेस आपल्याला खालून स्टार्ट करायचं आहे। कारण की जेव्हा आपण चेहऱ्याकडून स्टार्ट करतो तेव्हा कधी कधी चेहरा खूपच मेसी होऊन जातो, मग तो एवढा चांगला दिसत नाही। म्हणून आधी खालून जरी खराब झालं थोडं तरी ते आपल्याला हे करता येतं। आता आपण हा कलर करायला घेऊया। मग हात झाल्यावरती आपण या चेहऱ्याकडे वळणार आहोत। तर आता मी सांगितलेल्या टेक्निकने माझी आजी पण हळूहळू करायचा प्रयत्न करते। हा जो पिवळा पेपर आहे तो कुठेही पिवळा दिसता कामा नये, इतका आपल्याला हा डार्क करायचा आहे। त्यामुळे हा रंग जो आपण वापरतोय स्किन कलर तो डार्क असला पाहिजे। हा चॉक आपल्याला जोरात उठवायला लागतोय, डार्क होणार नाही ह्याच्यामुळे। ह्याच्यानंतर आपण शेड लाईट पण कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत। आता त्यांनी जे टेक्निक सांगितलं रंगाचं, आम्ही जेव्हा शिकवतो ड्रॉइंग, मी पण 22-25 वर्ष जवळजवळ शिकवते मुलांना, त्यामुळे सांगितल्यानंतर ते समजू शकते की आपल्याला कसा कलर द्यायला हवा। आता ज्या वेळेला क्लासरूम बोर्ड जेव्हा असतो त्यावेळेला दाखवतो तेव्हा ते रंग जसे आता आपण डार्क देऊ शकतोय तसे काही देऊ शकत नाही, त्यामुळे हे पेपरवरच शक्य होतं। म्हणून प्रयत्न करूया आपण याच्यावर करायचा। सांगण्याप्रमाणे आपण हे हात पूर्ण केलेला आहे, पण हा मिडल टोन देऊन घेतलेला आहे। आता आपण शेड लाईट करूया। तर एका ऑब्जेक्ट किंवा कोणती आपल्या ड्रॉइंग मध्ये जेव्हा आपण कलर देतो तेव्हा 3 टोन असतात, मिडल टोन, लाईट टोन आणि डार्क टोन। तर डार्क टोन हा रंग असतो जो त्या ऑब्जेक्ट किंवा त्या ड्रॉइंगच्या पार्टचा सर्वात जास्ती डार्केस्ट कलर असतो। लाईट कलर म्हणजे आता समजा या हातचा कोणता लाईट कलर आहे तर तो आहे व्हाईट, तर आपण तोही देऊन घेऊया। आणि मिडल टोन म्हणजे जो बेसिक कलर आहे, जो बेसला त्याला वॉश देतो आपण, त्या टाइपचा तो कलर आहे। तर जसा हा आपल्या ह्या हाताचा डार्क टोन होता, आपण ब्राऊन इथे शॅडोला देऊन घेऊया। आणि हा झाल्या आपण ह्या बडने आपण मर्ज करून घेऊया। हा हँडमेड पेपर आहे म्हणून ह्याची मर्जिंग थोडी चांगली होते, नाहीतर जे असे पेपर्स असतात साधे ड्रॉइंग बुकचे पेपर, ते थोडे मर्जिंगला थोडा प्रॉब्लेम येतो। म्हणून तुम्ही मोस्टली हे हँडमेड पेपर नाहीतर मग तुम्ही ब्रुस्टोचे पेपर्स यूज करू शकता, जे खूपच स्मूथ असतात ब्लेंडिंग साठी। याप्रमाणे तुम्ही अशा ड्रॉइंगचा आनंद घेऊ शकता हॉबी म्हणून। तर आपला हा हात कंप्लीट झालेला आहे। आता आपण मानेकडे वळूया। तर आपली मान करून झालेली आहे, आता आपण चेहऱ्याकडे वळूया। आता आपण जे केस आहेत ते आपण लास्टला करणार आहे। आपण केस लास्टला का करून घेतो तर त्याच्या मागे एक कारण आहे की आपण जेव्हा बॅकग्राऊंड करतो तेव्हा कधी कधी आपण केस केल्यामुळे त्या बॅकग्राऊंड मध्ये जातो, किंवा आपण जेव्हा स्किन टोनच्या आधी आपण केस करतो तेव्हा स्किन टोन मध्ये तो कलर जाऊ शकतो। आता मी बरेचसे कलर करून घेतले, पण अजून फायनल टचअप करून आपलं ड्रॉइंग पूर्ण होऊन जाईल।
मी खूप पोर्ट्रेट करतो, त्यापैकी ही छोटी मोठी पण मी केली, हे पण त्यातले एक आहे. आपण जेव्हा करतो तेव्हा कधी कधी पोर्ट्रेट्स मध्ये आपले चेहरे बरोबर येत नाही, यासाठी आपण आधी ग्रीड काढून घेतलेले आहे. तर हे ओरिजिनल पिक्चर आहे, त्याला आपण बघून केलेले आहे. आता आपण चेहऱ्याला थोडा टच करूया. तर आता आपलं हे ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे. माझी पणजी म्हणजेच इंदिराबाई पुरुषोत्तम कर्वे यांचं मी पोर्ट्रेट काढायचा प्रयत्न केलेला आहे. कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. चित्रकला ग्रेड परीक्षा इंटरमिजिएट झालेला हा माझा नातू, याने काही पोर्ट्रेट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काही व्हिडिओमधून आपण बघणार आहोत त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे पोर्ट्रेट काढलेले आहेत. हे मोठं असं काढायचा पहिलाच त्याचा प्रयत्न आहे. पण फोटोग्राफ्स यामध्ये जोडतच आहोत. हे शहीद भगतसिंगांचा पोर्ट्रेट मी काढायचा प्रयत्न केला होता. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माझ्या क्लासचा एक लाईव्ह इव्हेंट होता, त्याच्यात मी हे चित्र काढलेलं आहे. हे चित्र मी कवी कुसुमाग्रज उर्फ B.वा. शिरवाडकरांचं काढलेलं आहे. मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने मी हे चित्र शाळेत काढलेल्या लाईव्ह इव्हेंट मध्ये होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये म्हणजेच यंदाचे काढलेले हे पोर्ट्रेट आहे. मी माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढलेलं ड्रॉइंग आहे. हा आहे मूळ फोटो आणि त्याच्या संदर्भाने काढलेला, फक्त मी बॅकग्राऊंड चेंज करून हा मी फोटो काढलेला आहे. यंदाच्याच हनुमान जयंती निमित्ताने मी हे काढलेलं लाईव्ह ड्रॉइंग आहे. यामधली कलाकुसर जर आपण बघितली तर तेही डिटेल्स आपण बघू शकतो यामध्ये. तर त्याचं शेडिंग खूप छान रीतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघू शकतो प्रत्येक बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या यामधून आपण बघू शकतोय, की ते खांबावरचं डिझाईन असो किंवा त्याचं शेडिंग डार्क ते लाईट होत जावं. हे चित्र R9 म्हणजेच रोनाल्डोचं आहे. ते चित्र अजून कम्प्लीट झालेलं नाहीये, ते मी चित्र आता करायला घेईन. आपण ही सगळी जी चित्र दाखवली ही आपण साध्या पेपरवरती केलेली आहे. माझ्या पणजीचं चित्र काढलं ते मी हँडमेड पेपरवरती केलेलं आहे. ही सर्व चित्र आपण पाहिली ही माझ्या नातवाने समीहन बडे बदलापूर याने ती काढलेली आहेत. स्केचेस काढायचा प्रयत्न त्याचा जवळजवळ 2 वर्षापासूनचा चालूच आहे. इंटरमिजिएटची ग्रेड परीक्षा पास झाल्यानंतरचं हे त्यांनी काम हळूहळू सुरू केलेलं आहे. हे त्याला यामध्ये यश मिळेल. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा याच्या पाठीशी असू दे. जेवढं सातत्य त्याच्या कामामध्ये राहील तेवढं पुढे त्याला अजून चांगल्यापैकी यश देईल. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.